प्रॉब्लेम 3. डिटरमाइन वेदर द फॉलोइंग पॉईंट्स आर कोलिनियर. तर आपल्याला ABC 3 पॉईंट्स दिलेले आहे. 3 पॉईंट्सचे कोऑर्डिनेट दिलेले आहे आणि हे पॉईंट्स कोलिनियर आहे की नाही हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, पहिले लाईन ABचा स्लोप काढावा लागेल, नंतर लाईन BCचा स्लोप काढावा लागेल. दोघांचाही जर स्लोप इक्वल आला आणि या दोन लाईनमध्ये B पॉईंट कॉमन आहे तर ते पॉईंट कोलिनियर होतील. तर आपल्याला पहिले काढावं लागेल स्लोप ऑफ लाईन AB. स्लोप ऑफ लाईन AB आणि लाईनचा स्लोप काढण्याचा फॉर्म्युला आहे y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. तर आता AB लाईनचा स्लोप काढत आहे तर A पॉईंटच्या कोऑर्डिनेटला आपण x1 y1 म्हणू आणि B पॉईंटच्या कोऑर्डिनेटला x2 y2 म्हणू. तर आता या व्हॅल्यूज आपल्याला इथे फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करावं लागेल. तर आता y2 मायनस y1, तर y2 किती आहे 1 मायनस y1, y1 किती आहे -1 आहे अपॉन x2 मायनस x1, x2 किती आहे 0 मायनस x1 आहे -1 इज इक्वल टू. आता इथे काय होईल मायनस मायनस प्लस 1 प्लस 1 2 अपॉन इथे मायनस मायनस प्लस 0 प्लस 1 काय होऊन जाईल 1. म्हणजे स्लोप ऑफ लाईन AB किती आला 2 अपॉन 1. आता आपल्याला काढावं लागेल स्लोप ऑफ लाईन BC. आता B आणि C लाईनचा स्लोप काढायचा आहे तर फॉर्म्युला हाच होईल y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. परंतु आता BC लाईनचा स्लोप काढण्यासाठी Bच्या कोऑर्डिनेटला आपण घेऊन घेऊ x1 y1 आणि Cच्या कोऑर्डिनेटला घेऊन घेऊ x2 y2. आता फॉर्म्युला काय होईल y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. तर आता y2 ची व्हॅल्यू किती आहे 3, y2 ची व्हॅल्यू आहे 3 मायनस y1 ची व्हॅल्यू आहे 1 अपॉन x2 मायनस x1, x2 ची व्हॅल्यू आहे 1 मायनस x1 ची व्हॅल्यू आहे 0. तर इथे 3 मायनस 1 किती होऊन जाईल 2 अपॉन 1 मायनस 0 1. आता बघा स्लोप ऑफ लाईन AB पण 2 आहे, स्लोप ऑफ लाईन BC पण 2 आहे म्हणजे इक्वल आहे. तर स्लोप ऑफ लाईन AB इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन BC. दोन्ही लाईनचा स्लोप इक्वल आहे आणि दोन्ही लाईनचा पॉईंट B कॉमन आहे. पॉईंट B lies on both the lines. Therefore, काय म्हणू शकतो A, B, C are collinear points. प्रॉब्लेम 2. आपल्याला DEF 3 पॉईंट्स दिलेले आहे, त्याचे कोऑर्डिनेट दिलेले आहे आणि हे 3 पॉईंट्स कोलिनियर आहे की नाही हे फाइंड आउट करायचं आहे. तर काय करावं लागेल आपल्याला स्लोप ऑफ लाईन DE काढावं लागेल, नंतर स्लोप ऑफ लाईन EF काढावं लागेल. दोन्ही लाईनचा जर स्लोप इक्वल आला तर त्यामध्ये E हा पॉईंट काय होईल कॉमन होईल आणि त्यांचा स्लोप इक्वल येईल तर ते पॉईंट्स कसे होईल कोलिनियर होतील. तर आपल्याला सगळ्यात पहिले काढावं लागेल स्लोप ऑफ लाईन DE. स्लोप ऑफ लाईन DE आणि लाईनचा स्लोप काढण्याचा फॉर्म्युला काय आहे y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. तर आता काय करावं लागेल D पॉईंटच्या कोऑर्डिनेटला x1 y1 म्हणावं लागेल आणि Eच्या कोऑर्डिनेटला x2 y2 आणि आपल्याला या व्हॅल्यूज फॉर्म्युल्यामध्ये ठेवावं लागेल. तर y2 ची व्हॅल्यू किती आहे 0 मायनस y1 ची व्हॅल्यू -3 आहे तर ब्रॅकेटमध्ये लिहावं लागेल -3 अपॉन x2 ची व्हॅल्यू आहे 1 मायनस
x1ची व्हॅल्यू आहे -2. आता बघा इथे मायनस मायनस प्लस 0 + 3 किती होऊन जाईल 3 अपॉन मायनस मायनस प्लस 3 आणि इथे मायनस मायनस प्लस 1 + 2 किती होऊन जाईल 3 आणि 3 3 कॅन्सल झालं तर काय होईल 1 होईल. म्हणजे स्लोप ऑफ लाईन DE किती आलं 1. मग स्लोप ऑफ लाईन EF काढावं लागेल. स्लोप ऑफ लाईन EF. आता फॉर्म्युला हाच राहील y2 - y1 अपॉन x2 - x1. आता E आणि F लाईनचा स्लोप काढायचा आहे. तर ईच्या कॉर्डिनेटला आपण x1 y1 म्हणू आणि Fच्या कॉर्डिनेटला आपण x2 y2 म्हणू. आणि आता या व्हॅल्यूज फॉर्म्युल्यात ठेवून देऊ. y2 - y1 तर y2 किती आहे 1 मायनस y1 आहे 0 अपॉन x2 - x1 तर x2 आहे 2 मायनस x1 किती आहे 1. तर 1 - 0 म्हणजे 1 2 - 1 म्हणजे 1 1 अपॉन 1 म्हणजे 1. तर स्लोप ऑफ लाईन DE पण 1 आला आणि स्लोप ऑफ लाईन EF पण 1 आला. म्हणजे स्लोप कसा आहे इक्वल आहे. म्हणजे काय लिहू शकतो स्लोप ऑफ लाईन DE इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन EF. दोन्ही लाईनचा स्लोप इक्वल आहे आणि E हा दोघांचाही कॉमन पॉईंट आहे. म्हणून आपण काय लिहू शकतो पॉईंट E लाईज ऑन बोथ साइड आणि देअरफोर DEF D, E, F DEF are collinear points. प्रॉब्लेम 3. LMN 3 पॉईंट दिलेले आहे आणि त्याचे कोऑर्डिनेट दिलेले आहे आणि हे पॉईंट्स कोलिनियर आहे की नाही हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग आपल्याला काय करावं लागेल स्लोप ऑफ लाईन LM काढावं लागेल. त्याच्यानंतर स्लोप ऑफ लाईन MN काढावं लागेल. त्यांचा जर स्लोप इक्वल आला आणि त्यांचा M पॉईंट कॉमन राहील तर आपण त्याला काय म्हणू शकतो कोलिनियर पॉईंट्स. मग आपल्याला काय करावं लागेल सगळ्यात पहिले काढावं लागेल स्लोप ऑफ लाईन LM. स्लोप ऑफ लाईन LM. तर स्लोप ऑफ लाईनचा फॉर्म्युला काय y2 - y1 अपॉन x2 - x1. आता आपल्याला LM लाईनचा स्लोप काढायचा आहे तर Lच्या कॉर्डिनेटला आपण म्हणू x1 y1 आणि Mच्या कॉर्डिनेटला म्हणू x2 y2. आणि आता या व्हॅल्यूज आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करावं लागेल. तर y2 किती आहे 3 मायनस y1 आहे 5 अपॉन x2 - x1 तर x2 आहे 3 मायनस x1 आहे 2. आता 3 आणि -5 याचं सबट्रॅक्शन किती येईल -2 कारण की सबट्रॅक्शनला ग्रेटर नंबरची साईन असते अपॉन 3 - 2 काय होऊन जाईल 1 होऊन जाईल. आता आपल्याला काढावं लागेल स्लोप ऑफ लाईन MN. स्लोप ऑफ लाईन MN. आता इथे पण हाच फॉर्म्युला राहील y2 - y1 अपॉन x2 - x1. आपण आता इथे लाईन MNचा स्लोप काढायचा आहे तर Mच्या कॉर्डिनेटला x1 म्हणू x1 y1 म्हणू आणि Nच्या कॉर्डिनेटला x2 y2. आता या व्हॅल्यूज फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करू y2 - y1 तर y2 किती आहे 1 मायनस y1 किती आहे 3 अपॉन x2 आहे 5 मायनस x1 3. आता इथे बघा याचं सबट्रॅक्शन किती येईल -2 सबट्रॅक्शनला ग्रेटर नंबरची साईन अपॉन
5 मायनस 3 किती होऊन जाईल 2 होऊन जाईल. 2 कॅन्सल झालं तर याचा आन्सर -1 होऊन जाईल. तर स्लोप ऑफ लाईन LM किती आली -2 आणि स्लोप ऑफ लाईन MN किती आली -1. तर स्लोप इक्वल आहे का नाही आहे, म्हणजे पॉईंट्स कोलिनियर होणार नाही. म्हणजे काय लिहावं लागेल, स्लोप ऑफ लाईन LM नॉट इक्वल टू स्लोप ऑफ लाईन MN. तर स्लोप इक्वल नाही आहे, देअरफॉर पॉइंट्स LMN आर नॉट कोलिनियर किंवा यालाच आपण नॉन कोलिनियर म्हणू शकतो. प्रॉब्लेम 4. PQR आपल्याला पॉईंट दिले आहे, त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट दिलेले आहे आणि हे जे पॉईंट्स आहे हे कोलिनियर आहे की नाही हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, स्लोप ऑफ लाईन PQ काढावं लागेल, स्लोप ऑफ लाईन QR काढावं लागेल. दोन्ही लाईनचा जर स्लोप इक्वल आला आणि यामध्ये Q हा कॉमन पॉईंट आहे तर PQR हे कोलिनियर पॉईंट होतील. तर पहिले काय काढावं लागेल, स्लोप ऑफ लाईन PQ, स्लोप ऑफ लाईन PQ. आता लाईनचा स्लोप काढण्याचा फॉर्म्युला आहे y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. तर आता आपल्याला लाईन PQचा स्लोप काढायचा आहे. तर P कोऑर्डिनेटला आपण x1 y1 म्हणू आणि Qच्या कोऑर्डिनेटला आपण x2 y2 म्हणू आणि या व्हॅल्यूज आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये ठेवावं लागेल. y2 मायनस y1, y2 किती आहे -3 मायनस y1 आहे -5 ब्रॅकेटमध्ये लिहावं लागेल अपॉन x2 मायनस x1, x2 किती आहे 1 मायनस x1 आहे 2 इज इक्वल टू. आता मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस होऊन जाईल, म्हणजे +5 आणि -3. तर 5 मायनस 3 किती होऊन जाईल 2 अपॉन 1 आणि -2चं सबस्ट्रॅक्शन काय होईल -1. सबस्ट्रॅक्शनला ग्रेटर नंबरची साईन, म्हणजे याचा आन्सर किती होऊन जाईल -2. म्हणजे स्लोप ऑफ लाईन PQ -2. आता आपल्याला काढावं लागेल स्लोप ऑफ लाईन QR. स्लोप ऑफ लाईन QR फॉर्म्युला हाच राहणार आहे y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. पण आता QR लाईनचा स्लोप काढायचा आहे तर Qच्या कोऑर्डिनेटला आपण घेऊ x1 y1 आणि Rच्या कोऑर्डिनेटला घेऊ x2 y2. आता बघा फॉर्म्युला व्हॅल्यूज ठेवावं लागेल y2 मायनस y1. तर y2ची व्हॅल्यू आहे 3 मायनस y1 आहे -3 अपॉन x2 मायनस x1. तर x2 आहे -2 मायनस x1 आहे 1 इज इक्वल टू. आता इथे बघा मायनस मायनस प्लस 3 + 3 6 अपॉन -2 मायनस 1. साईन सेम आहे म्हणजे ॲडिशन होईल, मायनसची ॲडिशन मायनसमध्ये. तर -2 आणि -1 -3. आता 3 2 6 आणि ही मायनसची साईन. तर आता स्लोप ऑफ लाईन PQ -2 आहे, स्लोप ऑफ लाईन QR -2 आहे, म्हणजे स्लोप कसा आहे इक्वल आहे. म्हणजे स्लोप ऑफ लाईन PQ इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन QR. तर लाईनचा स्लोप इक्वल आहे आणि दोन्ही लाईनमध्ये Q हा पॉईंट कसा आहे कॉमन. देअरफॉर पॉइंट Q lies on both lines. Therefore PQR are collinear points.
प्रॉब्लेम 5 आर एस टी पॉईंट्स दिलेले आहे आणि त्या पॉईंट्सचे कॉर्डिनेट दिलेले आहे आणि आपल्याला हे पॉईंट कोलिनियर आहे हे फाइंड आउट करायचं आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, पहिले स्लोप ऑफ लाईन आर एस काढावं लागेल, नंतर स्लोप ऑफ लाईन एस टी काढावं लागेल. दोन्ही लाईनचा स्लोप जर इक्वल आला तर एस पॉईंट काय होईल, कॉमन होईल आणि स्लोप इक्वल आहे म्हणजे आर एस टी हे पॉईंट कसे होईल, कोलिनियर होईल. तर पहिले काय काढावं लागेल, स्लोप ऑफ लाईन आर एस, स्लोप ऑफ लाईन आर एस. तर स्लोप ऑफ लाईनचा फॉर्म्युला काय, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. आता आर एस लाईनचा स्लोप काढायचा आहे तर आरच्या कॉर्डिनेटला आपण म्हणू x1 y1 आणि एसच्या कॉर्डिनेटला म्हणू x2 y2 आणि आता व्हॅल्यूज इथे पुटअप करून देऊ. y2 मायनस y1, तर y2ची व्हॅल्यू आहे 2 मायनस y1, y1ची व्हॅल्यू आहे -4, तर ब्रॅकेटमध्ये लिहावं लागेल, अपॉन x2 मायनस x1, तर x2ची व्हॅल्यू आहे -2 मायनस x1ची व्हॅल्यू आहे 1. आता इथे बघा काय होईल, मायनस मायनस प्लस, 2 + 4 किती होऊन जाईल, 6, अपॉन इथे आहे -2 मायनस 1. साईन सेम आहे तर ॲडिशन होईल, मायनसची ॲडिशन मायनसमध्ये, तर -2 आणि -1 -3. आता याला 3नी डिवाईड केलं तर 3 2 6 होईल आणि ही मायनसची साईन म्हणजे मायनस, याचा आन्सर होऊन जाईल -2. आता काढायचा आहे आपल्याला स्लोप ऑफ लाईन एस टी. आता एस टी लाईनचा स्लोप काढायचा आहे तर फॉर्म्युला हाच वापरावा लागेल, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. पण आता एस टी लाईनचा स्लोप काढायचा आहे तर एस पॉईंटच्या कॉर्डिनेटला आपण x1 y1 म्हणू आणि टी पॉईंटच्या कॉर्डिनेटला आपण x2 y2 म्हणू आणि फॉर्म्युल्यामध्ये या व्हॅल्यूज ठेवून देऊ, y2 मायनस y1. तर y2ची व्हॅल्यू आहे 4 मायनस y1, y1ची व्हॅल्यू आहे 2 अपॉन x2 मायनस x1, तर x2ची व्हॅल्यू आहे -3 मायनस x1ची व्हॅल्यू आहे -2. आता 4 मायनस 2 किती होऊन जाईल, 2 होऊन जाईल, अपॉन इथे मायनस मायनस +2. आता -3 आणि +2, तर -3 + 2 किती होऊन जाईल, -1 होऊन जाईल. सबस्ट्रॅक्शनला ग्रेटर नंबरची साईन म्हणजे याचा आन्सर किती आलं, -2. तर स्लोप ऑफ आर एस पण -2 आहे, स्लोप ऑफ एस टी पण -2 आहे म्हणजे दोघांचं स्लोप कसं आहे, इक्वल. स्लोप ऑफ लाईन आर एस इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन एस टी. लाईनचा स्लोप कसा आहे, इक्वल आणि यस पॉईंट काय आहे, कॉमन आहे. तर पॉइंट एस लाइज ऑन बोथ लाइन्स. Therefore, RST R काय होईल, कोलिनियर पॉइंट, कोलिनियर पॉइंट्स. प्रॉब्लेम 6 AKN पॉईंट्स दिलेले आहे, त्या पॉईंट्सचे कॉर्डिनेट दिलेले आहे आणि AKN हे पॉईंट्स कोलिनियर पॉईंट्स आहे की नाही ते आपल्याला सांगायचं आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, स्लोप ऑफ लाईन AK काढावं लागेल, स्लोप ऑफ लाईन KN काढावं लागेल आणि या दोन्ही लाईनचा जर स्लोप इक्वल आला आणि यामध्ये K हा पॉईंट कॉमन होऊन जाईल तर पॉईंट्स AKN हे काय होईल, कोलिनियर पॉईंट्स. तर आपल्याला काय करावं लागेल, पहिले स्लोप ऑफ लाईन AK काढावं लागेल. स्लोप ऑफ लाईन AK. आता स्लोप ऑफ लाईनचा फॉर्म्युला काय,
y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. आता इथे आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज ठेवावं लागेल. तर AK लाईनचा स्लोप काढायचा आहे, तर A कॉर्डिनेटला आपण काय म्हणू x1 y1 आणि K कॉर्डिनेटला म्हणू x2 y2 आणि या व्हॅल्यूज फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करू. तर y2 मायनस y1, तर y2 किती आहे 5/2 5/2 मायनस y1 आहे 4 अपॉन x2 मायनस x2 आहे -2 मायनस x1 आहे -4. आता याला आपल्याला काय करावं लागेल सॉल्व करावं लागेल. तर सॉल्व करताना काय होईल इथे डिनॉमिनेटरमध्ये 2 आहे, तर 4च्या खाली किती लिहावं लागेल डिनॉमिनेटरमध्ये 1. आता आपल्याला याचं काय करायचं आहे सबस्ट्रॅक्शन. तर डिनॉमिनेटर डिफरंट आहे, तर यांचं मल्टिप्लिकेशन आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर बघा यांचं मल्टिप्लिकेशन 2 1 जार 2 आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 1 जार 5 मायनस 2 4 जार क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 4 जार 8 अपॉन इथे मायनस मायनस प्लस प्लस 4 मायनस 2 किती होऊन जाईल 2 होऊन जाईल. मग 2च्या खाली आपण 1 लिहू शकतो कारण की आपल्याला इथे इन्व्हर्स करावं लागेल. तर इथे बघा काय होईल 5 आणि 8चं सबस्ट्रॅक्शन 5 मायनस 8, तर याचं सबस्ट्रॅक्शन किती येईल -3 अपॉन 2 इंटू इन्व्हर्स करावं लागेल. इन्व्हर्स केलं तर 1 वर जाईल आणि 2 खाली येईल. मग काय होईल इज इक्वल टू -3 1 जार 3 आणि 2 2 जार 4. तर स्लोप ऑफ लाईन AK आलं -3/4. त्याच्यानंतर आपल्याला काढावं लागेल स्लोप ऑफ लाईन कोणती आहे दुसरी KN. आता इथे हाच फॉर्म्युला वापरावा लागेल y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. तर आता आपल्याला काय करावं लागेल KN लाईनचा स्लोप काढायचा आहे. तर Kच्या कॉर्डिनेटला आपण x1 y1 म्हणू आणि Nच्या कॉर्डिनेटला आपण x2 y2 म्हणू x2 y2. आता परत आपल्याला फॉर्म्युला आहे y2 मायनस y1. तर y2 किती आहे -2 मायनस y1 किती आहे 5/2 5/2 अपॉन x2 मायनस x1. तर x2 आहे 4 मायनस x1 आहे -2. आता आपल्याला याला काय करावं लागेल सॉल्व करावं लागेल. तर इथे काय होईल आता डिनॉमिनेटर 1 घ्यावं लागेल, यांचं मल्टिप्लिकेशन आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होऊन जाईल 2 1 जार 2 होऊन जाईल आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 2 जार 4 म्हणजे इथे -4 होऊन जाईल आणि -5 1 जार 5 अपॉन इथे काय होऊन जाईल मायनस मायनस प्लस 4 प्लस 2 किती होऊन जाईल 6 इज इक्वल टू याच्या खाली आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये 1 घ्यावं लागेल. आणि आता बघा -4 आणि -5 साईन सेम आहे म्हणजे ॲडिशन होईल, मायनसची ॲडिशन मायनसमध्ये. तर -4 आणि -5 -9 अपॉन 2 इंटू इन्व्हर्स केलं तर 1 वर जाईल आणि 6 खाली येऊन जाईल. आता इथे 3चा भाग आपल्याला टाकता येईल. 3 2 जार 6 आणि 3 3 जार 9. आता वर किती येत आहे मायनस आणि 3 1 जार 3 2 इंटू 2 डिनॉमिनेटरमध्ये 2 इंटू 2 हो. आता दोघांचा पण स्लोप कसा आहे इक्वल आहे म्हणजे आपण काय लिहू शकतो स्लोप ऑफ लाईन KN इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन AK इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन KN.
स्लोप ऑफ लाइन AK इज इक्वल टू स्लोप ऑफ लाइन KN. तर लाईनचा स्लोप इक्वल आहे आणि K पॉईंट कॉमन आहे. मग काय लिहू शकतो? पॉईंट K लाईज ऑन बोथ लाईन्स. आणि दोघांचा स्लोप इक्वल आहे, 1 पॉईंट कॉमन आहे, तर पॉईंट्स कसे होईल? कोलिनियर. म्हणजे आता काय लिहू शकतो आपण? AKN पॉइंट्स AKN आर कोलिनियर पॉइंट्स.